नागपुर महानगर पालिका की चुनावी तैयारियों में कांग्रेस जुटी। 3 साल प्रशासनिक काल के दौरान शहर की स्थिति पर सवाल उठाते हुए पार्टी ने जिला चुनाव समिति बनाई है और सामने चलकर कामकाज को लेकर कांग्रेस की क्या भूमिका रहेगी, यह भी विकास ठाकरे ने बताया है। महानगर पालिकेच्या निवडणुका घेण्याचे आदेश आलेले आहेत असं मला वाटतं आणि काँग्रेस पक्ष हे गृहीत धरून तरुण झाला की केव्हाही महानगरपालिकेच्या निवडणुका लागतात। आपल्याला माहित आहे की महानगरपालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक हे जवळपास 3 वर्षापर्यंत आहे आणि या 3 वर्षाच्या काळात नागपूर शहराचे काय हाल झाले हे सगळ्यांना माहीत आहे। तर मी आज काँग्रेस काय करणार आहे या संदर्भात बोलतो आणि 2 दिवसानंतर प्रशासकाचा कार्यकाळ कसा होता आणि त्याच्यामुळे कशी अराजकता माजेल याच्यावर सांगणार आहे। पण आज संघटनेच्या बाबतीत काँग्रेस कमिटीने एक निवडणूक समिती बनवली आहे। त्या समितीमध्ये खासदार किंवा लोकसभेचे उमेदवार, आमदार किंवा विधानसभेचे उमेदवार, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी अशी एक जिल्हा निवड समिती आहे। त्यामध्ये रणजित कांबळेजी हे निरीक्षक म्हणून प्रदेश काँग्रेसने नेमलेले आहे। आता आमची लवकरच या आठवड्यात बैठक होऊन आम्ही निवडणुकीला सामोरे कसे जायचे याचा पूर्ण लेखाजोखा बनवणार आहे। दुसरं, या निवडणुकीमध्ये जसं नागपूर शहरात अनेक निवडणुका झाल्या आणि तिकीट वाटपाच्या वेळेस रस्साखिच्ची व्हायची, हा त्याचा, परंतु यावर मेरिटवर आम्ही तिकीटं देणार आहे। या तिकीट देण्यासाठी आमचा एक फॉर्म्युला आहे। जसं एका प्रभागात 60 बूथ येतात आणि आम्हाला 4 उमेदवार द्यायचे आहेत, तर या 4 उमेदवारांनी काय काम करावं, तर मला वाटते की एका प्रभागामध्ये जितके आमचे उमेदवार तिकीट मागत असेल त्यांनी 60 बूथवर 900 लोकांची कार्यकारिणी, एका बूथवर 15 लोकांची टीम बनवणं जरुरी आहे, बूथ अध्यक्ष आणि पदाधिकारी। आणि त्यानंतर आम्ही या 900 लोकांना 4 उमेदवारांचे नाव मागणार आहोत। जर हे लोक 4 उमेदवारांचे नाव देण्यास सक्षम नसले किंवा वाद असला तर आम्ही त्या 900 लोकांमध्ये मतदान घेऊ। जर एका प्रभागात 12 उमेदवार असेल तर 900 जे पदाधिकारी आहे बूथ लेवलचे त्यांचा कल कोणाच्या बाजूनी आहे हे जाणून आम्ही यावेळेस तिकीट वाटपाचं मापदंड ठरवणार आहोत आणि ही सगळी प्रक्रिया झाल्यावर जिल्हा निवड समिती प्रदेश निवड समितीकडे पाठवेल आणि आमचा प्रयत्न राहील की नागपुरातल्या तिकिटा नागपुरातच वाटल्या जाव्या।